नमस्कार. मी नामदेव मोहिते, पूर्वा केमटेक तर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण जालना तालुक्यामधील मोतीगव्हाण या गावामध्ये युवा प्रगतशील शेतकरी किरण किसनराव मोहिते यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. त्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकामध्ये चिलमिक्स कॉम्बी आणि ग्रोवर ची फवारणी 8 दिवसापूर्वी केली होती. तरी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. माझे नाव किरण किसनराव मोहिते. माझे गाव मोतीगव्हाण, तालुका जालना, जिल्हा जालना. मोबाईल नंबर 9604 2906 53. तरी मी नामदेव मोहिते यांच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वा केमिकल्सचे ग्रोवर व पूर्वा केमिकल्सचे चिलमिक्स कॉम्बी, ज्यात जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तर ते काय करतात, जे आता मधल्या काळात पाऊस जास्त झाला त्यामुळे सोयाबीन पिवळी पडू लागली होती. ती का बरं पडू लागली होती, तर जे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, तर त्यांची कमतरता जाणवत होती. त्यात जास्त प्रमाणात लोहाची कमतरता जाणवत होती. त्यानंतर मग मी नामदेव साहेबांच्या सल्ल्याने चिलमिक्स कॉम्बी प्लस ग्रोवर, म्हणजे त्यांचंच केमिकल्स आहे, पूर्वा केमिकल्स नाशिक, तर त्यांचंच आहे ग्रोवर, तर ते दोन्ही मिक्स करून फवारले. त्यानंतर आपण बघू शकता सोयाबीन 7 दिवसात हिरवी झालेली आहे. तर इथे पाणी साचत होतं. पाणी आता सध्या थोडी वापसा कंडिशन झाली त्यामुळे ओके, पण पाणी साचत होतं मधल्या पिरियडला, त्यामुळे जास्त सोयाबीन पिवळी पडत होती. पण त्यात पाण्याला न मानता या केमिकल्सची फवारणी केली मी. हे ग्रोथ न्यूट्रिशनमध्ये येतं व हे मायक्रोन्यूट्रियंटमध्ये येतं. तर हे दोन्ही मिळून मी फवारलं व आता तुम्ही रिझल्ट बघू शकता. नमस्कार. धन्यवाद.